मी माझा बा तर कवा पाहिलेला नाही. खरं आज मरणाच्या दारातनं परत आल्यावर डोळं उघडलं तेव्हा कळलं काय नवीन आयुष्य तुमच्यामुळं मला मिळालंय. खरं असंच असेल ना बाबा. त्याचं पोरं काय कमवत असतील तर काय बी करून तो ते परत आणत असेल. मी साधं लिमलेटच्या गोळीचा हट्ट करायला बी मला बा मिळाला नाही हो. खरं तुम्ही माझं जगायचाच हट्ट पुरवलासा. जे नातं मी लहानपणापासून हुडकायलोय ते आज मी तुमच्यामुळे अनुभवलंय काका. अजून काय वेगळं असेल बा. तुम्ही जे केले त्याची परतफेड मी कवच नाही करू शकणार. कमळे, मला वडिलांसारखं मानतेस ना तू. मग वडिलांशी अशी उपकाराची भाषा बोलायची नसते बाळा, नसते बोलायची. आपलेकीचं नातं नुसतं ऐकलं होतं, आज मी अनुभवतो. माझ्यासाठी जशी अनिका आहे, जशी माझी मोठी मुलगी आहे, तशी तू पण माझी लेक आहेस बाळा. रडायचं नाही. शाबास. निंगी, परीक्षा आता अगदी जवळ आली आहे ना, आणि त्याच्यातच हे झालं. तुमचा अभ्यास बराच राहिला असेल ना ग. होय, आणि मुळातच या परीक्षेच्या काळात हे रक्तदान शिबिर लागलं. हा, मी तेच विचारणार होते. कमळी तर हे शिबिर जानेवारीत घ्यायचं असं म्हणत होती, मग आता अचानक कसं घेतलं? अहो आजी, ते प्रिन्सिपल सरांनीच सांगितलं कमळीला की लगेच करायला लागणार म्हणून. कमळे, काय होतं तुला? डॉक्टर, 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 कोणीतरी या प्लीज. कमळे, कमळे, काय होतं तुला? कमळे, कमळे, मी आहे. कमळे, मी आहे. कमळे, 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 मी आहे. डॉक्टर प्लीज, कोणीतरी या. दुसरी गोष्ट तर तुम्हाला माहीतच आहे की आता आम्हाला दोघींना बी ठराविक वेळेतच अभ्यास करायला लागतोय. मला कळलं नाही, ठराविक वेळेतच का? अहो, त्या नवीन वॉर्डन मॅडम आलाय की नाही, त्यांनी नियम काढलाय की 10 नंतर पॅसेजमधल्या लाईटी सुरू राहणार नाहीत म्हणून. अगं निंगी, तुमच्या रूममध्ये लाईट्स असताना पॅसेजमधले लाईट्सची काय गरज आहे? अहो आजी, आता रूममधल्या लाईटी बंद झाल्यावर पॅसेजमध्ये जाऊन आपण अभ्यास करू शकतोय ना म्हणून. निंगी काय म्हणते मला काही समजत नाहीये ऋषी. एक मिनिट निंगी, काय म्हणायचं तुला? तुला रूमच्या लाईट्स का बंद करायच्या आहेत? अहो म्हणजे आता ती दिवस आमच्या रूममध्ये राहायला आली की नाही, आणि तिला लवकर झोपायला लागते, म्हणजे ती 10 वाजता झोपून टाकते. आणि मग रूममधल्या एकीला जरी लवकर झोप आली तरी आपण लाईटी सुरू ठेवू शकत नाही, असा नियम आहे ना म्हणून. बरं बरं, तू काळजी करू नको, मी बघते काय करायचं ते. ही देवांशी अशी मध्येच यांच्या रूम मध्ये कशी राहायला आली? असं अचानक काय झालंय ना? तिला घरच्यांची आठवण येत होती, त्यामुळे जरा इमोशनल झाली होती मगाशी. का तिच्या घरचे इथे नसतात का? मग आपण... मी तिच्या वडिलांसारखाच आहे. आता कशी आहे तब्येत तिची? कारण तिचं BP फ्लक्च्युएट झालं होतं ना. नाही, डोंट वरी, काळजीचं काहीच कारण नाही आहे. तिला फक्त आरामाची गरज आहे. तिला लवकरच आपण आता नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करू.
थँक्यू डॉक्टर, थँक्यू. कमळी, तू ठीक आहेस ना? तुला काही त्रास होतोय का? तुला गरगरत आहे का? काल तू अगं राजन काकांशी बोलता बोलता तुझी पल्स वाढली आणि तू नक्की ठीक आहेस ना? आपण एकदा डॉक्टरांना बोलवूया का? सर मी ठीक आहे. तू पडून राहा, उठू नको, पडून राहा. सर तुम्ही रातभर इथंच झोपला होता? कमळी, काल आम्हाला किती घाबरवलेस माहितीये तुला? अनिका, हा काय प्रकार आहे आणि चाकू कशाला घेतलास हातात? मला तुझं रक्त हवंय. काय रक्त 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 कशासाठी हवंय माझा तुला? हा काय थिल्लरपणा आहे? थिल्लरपणा तू केलायस थिल्लरपणा. कमीला रक्त दिलं ना, आता मला पण रक्त हवंय ते. अरे अरे मूर्ख आहेस का तू? वेड लागला का तुला? हो लागलाय मला वेळ. खरं वेळताना तुला लागलंय. कोण ती गावछाप मुलगी, तिला तू रक्त देऊन आलायस? का दिलंस? माझा डॅड आहे ना, डॅड माझा आहे ना, मग तिला का दिलंस? जास्त रक्त आलंय तुझ्या बॉडीमध्ये. अरे एवढं जास्त आलंय तर कट करून ना रस्त्यावर फेकून यायचं होतं, पण तिला का दिलास? अनिका, कमळे कमळे कशी आहेस ग? कमळे, तुला शुद्धीत आलेलं बघून लय भारी वाटायलंय बघ. निंगी बंड्या अरे मी ठीक आहे. पर मला सांगा की राजन काकांनी माझा जीव वाचवला हे मला कळलं. खरं का असं झालं? त्यांनी रक्त का दिलं? नेमकं मला काय झालं होतं? म्हणजे तुला काय झालं होतं तुला माहितीच नाहीये? कमळी, तू ब्लड डोनेट करताना ती रक्ताची ट्यूब कट झाली आहे, तुला काहीच माहित नाहीये? अहो नाही सर, मला काय बी आठवलं. मला तर वाटतंय ती नळी कुणीतरी मुद्दामच कापली होती.